धुळ्यात धुळे फेस्टिवल व्यवसाय प्रदर्शनाचा समारोप. धुळे शहरातील खानदेश गोशाळा कंपाऊंड डी मार्ट शेजारी धुळे फेस्टिवलचे दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी भव्य दिमाखात उद्घाटन करण्यात आले. तर रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड यांच्या वतीने दरवर्षी सालबादाप्रमाणे धुळे फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असते. सदरचे हे 19वे वर्ष असून भव्य व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे करण्यात येत आहे. तर आज दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी या धुळे फेस्टिवलचा समारोप करण्यात आला. लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी झाली. तर 1 लाखाहून अधिक धुळेकर नागरिक ग्राहकांनी या ठिकाणी भेटी दिल्या. तर या समारोप प्रसंगी DYSP उपासे, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन PI घुसर यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी RR पाटील, डॉक्टर रवींद्र सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी या सर्व स्टॉल धारकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तर धुळे फेस्टिवल मध्ये भव्य प्रदर्शनात या ठिकाणी 150हून अधिक स्टॉल होते. तर यात इलेक्ट्रिक वस्तू, घरगुती घर बांधकाम मटेरियल आणि ॲल्युमिनियम सेक्शन, 2 व्हीलर 4 व्हीलर, महिलांसाठी साड्या, ड्रेसेस यासह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाना खजानासह लहान मुलांना खेळणी पाळणे सर्वच सुविधा एकाच छताखाली या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर यावेळी टाटा मोटर्स, टोयोटो, ईस्टमन सोलर आदी सर्व सहप्रायोजक म्हणून होते. तर धुळे फेस्टिवल रोटरी क्लब ऑफ क्रॉसरोड धुळेचे अध्यक्ष दिनेश कुवर, सचिव राम दाते, प्रोजेक्ट चेअरमन संतोष बिरारी, तसेच रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचे शुभम भराडिया, सचिव अथर्व बिरारी, प्रोजेक्ट चेअरमन धनंजय शेलार, सचिन बोरसे, निलेश गोटी, गिरीश बहाडकर, संजय देवरे, पराग श्रॉफ, निखिल माने, नितेश सराफ, हर्षद शहा, पवन कानकरी, स्वप्नील गौड, महेश शिंदे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा समारोप या ठिकाणी करण्यात आला. तर प्रसंगी या ठिकाणी या धुळे फेस्टिवलसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला. या वर्षीच्या धुळे फेस्टिवलमध्ये चिराई ग्रुपचे प्रमुख पंडित मिस्त्री यांना 1 नंबरचे बक्षीस या ठिकाणी स्टॉलला देण्यात आले. तर दुसऱ्या स्टॉलला विराज ट्रेडिंग फेबर कंपनी गॅलरी प्रतीक बेजमुथा यांना देण्यात आले. आदरणीय प्रमुख पाहुणे श्री RR पाटील सर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD धुळे डिव्हिजन, आदरणीय DYSP साहेब राजकुमार उपासे सर, आदरणीय साहेब, अवर गेस्ट ऑफ ऑनर अगेन DGN आशिष पटवारी साहेब, AG रोहित अग्रवाल सर आणि इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, रोटरी सर्वसामान्य सदस्य, रोटरीचे सगळे सन्मान्य सदस्य, व्यावसायिक बांधव आणि उपस्थित सगळे मान्यवर, रोटरी क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या व्यावसायिक प्रदर्शनाच्या यशस्वी समारोप प्रसंगी आपण सर्वांचे संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजचा कार्यक्रम केवळ एक प्रदर्शन न राहता विचारांचे देवाणघेवाण, व्यावसायिक संधींचा निर्माण होणारा आणि परस्पर विश्वासांचे नाते दृढ करणारा एक प्रभावी मंच ठरला आहे. सहभागी सर्व उद्योजक, व्यापारी, उद्योगपती आणि नवोदित व्यवसायांनी आपल्या उत्पादनातून, सेवांमधून आणि नवकल्पनातून या प्रदर्शनाला खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे. रोटरी ही केवळ संस्था नसून सेवा, नेतृत्व, नैतिकता आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचा संगम आहे. हे या प्रदर्शनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्थानिक व्यवसायांना चालना मिळणारी, नवे व्यावसायिकांना संपर्क आणि संधी निर्माण झाल्या आहेत आणि
बिझनेस विथ एथिक्स अँड सर्व्हिस या रोटरीच्या तत्वज्ञानाला कृतीचे बळ मिळाले आहे. हे अत्यंत समाधानकारक आहे. आम्ही समाज उपयोग गोष्टींसाठी यातून निर्माण होणाऱ्या निधीचा उपयोग करत असतो. नुकतेच आम्ही अनेक मोठमोठे प्रकल्प केले आहेत. प्रस्तावनामध्ये आमचे पुढील सहकारी आपल्याला त्याविषयी अधिक माहिती देतीलच. आम्ही नुकतंच यावर्षी रोटरीच्या मार्फत जो चौक आहे तो चौकचं सुशोभीकरण केलं आहे. नुकतंच आम्ही पेडियाट्रिक कार्डियाटिक सर्जरी ऑपरेटिव्ह केलं आहे. तर मान्यवरांनो, या प्रदर्शनातून निर्माण झालेले संबंध, कल्पना आणि सहकार्य भविष्यात नक्कीच व्यावसायिक प्रगतीसोबत समाजहिताला दिशा देतील असे मला पूर्ण विश्वास आहे. आपण सर्वांनी हा अनुभव मनात साठवून पुढील काळात अधिक प्रभावी, अधिक नैतिक आणि अधिक समाजभिमुख व्यवसाय करण्यास प्रेरणा द्यावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. जय रोटरी. रोटरी रोटेशनमध्ये मीटिंग्स, त्याच्यामुळे ते रोटरी असं नाव डेव्हलप झालं. आणि बघता बघता ते इतकं फास्ट स्प्रेड झालं तर आज 1.2 मिलियन मेंबर्स, 35,000 क्लब्स, जवळपास 200च्या वर कंट्रीजमध्ये रोटरी ही संस्था आहे. रोटरीमध्ये सगळे प्रोफेशनल्स असतात, कोणी बिझनेसमन असतं, कम्युनिटी लीडर्स असतात. सिंगल मोटो हा आहे सर्व्हिस अबाव सेल्फ, किंवा साध्या शब्दात जर असं म्हटलं आपण, चेहऱ्यांवर हसू फुलवायचं. मग ते चेहऱ्यांवर हसू फुलवण्यासाठी तन मन धन आपण त्यात ओतायचं. तन म्हणजे ह्युमन आवर्स. गेल्या जवळपास महिन्याभरापासून म्हणजे कॅन्सर सर्जन असतील, नामांकित आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, सगळेजण ग्राउंडवर काम करत आहेत. रोज रात्री 8:30 वाजता मीटिंग घ्यायची. 8:30 वाजेपासून तर 12:30पर्यंत, म्हणजे दिवसभर आपलं काम करायचं. आणि 8:30 पासून 12:30पर्यंत 1पर्यंत ह्युमन आवर्स द्यायचे. क्रिएटिव्हिटी, नवीन नवीन संकल्पना आणायच्या. आज हा प्रकार करून बघू, यावेळेस वेगळा हा प्रकार करून बघू. आणि धनविषयी तर काही प्रश्नच नाही. म्हणजे असं तन मन धन लावून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचं, हा एक मोटो. मग आम्ही कुठल्या कोणाकोणाच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकलो? सगळ्यात आधी तर व्यावसायिक, असे व्यावसायिक ज्यांचं ब्रँड नाही आहे, ज्यांचं दुकान, त्यांची एवढी कॅपॅसिटीच नाही आहे की ते कुठेतरी दुकान घेऊ शकतील. मग त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म द्यायचा, की त्यांनी घरी बनवलेल्या चकल्या असतील किंवा ते काहीतरी हँडीक्राफ्टचं काहीतरी करत असतील, त्यांना एक प्लॅटफॉर्म देणं. आज आम्हाला जो रिव्ह्यू मिळतोय, बऱ्याच जणांचं काल सामान संपलं. मग त्यांना आता काही स्टॉल्स धारकांनी स्टॉल्स उठवून घेऊन गेले, कारण त्यांना आता सामानच नाही. आता विकायचं काय? मग त्यांच्या एक स्माइलिंग फेसने ते. दुसरी गोष्ट, धुळेकर, म्हणजे धुळेकरांना संध्याकाळी जाण्यासाठी एक खूप चांगली जागा आपण उपलब्ध करून दिली आणि धुळेकरांच्या चेहऱ्यावर पण एक स्माइल फुलवलं. तर गेल्या 5 दिवसांमध्ये, ज्याची प्रिपरेशन जवळपास 1.5 महिन्यांपासून सुरू होती, आणि त्या 5 दिवसांमध्ये जवळपास 1.5 लाख लोकांनी व्हिजिट केली. जवळपास 150 स्टॉल्स होते. आणि एक हा जो फंड रेज होईल, याच्यातून आमचे जे काही पैसे वाचतील, हा पैसा आम्ही खूप चांगल्या कामांसाठी, म्हणजे 5 दिवसांपासून आपण कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आपण इथं उपलब्ध करून दिली होती. आणि जवळपास 150च्या वर महिलांनी, ज्यांना म्हणजे ज्या कॅन्सर डिटेक्शनची जी कॉस्टिंग आहे ती साधारणतः 8,000 ते 9,000 रुपये, ती आपण टोटल फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिली होती. तर या लोकांना, या स्त्रियांना, भगिनींना आपण ही सुविधा उपलब्ध करून दिली. तर हा जो फंड रेज होत राहील किंवा झाला आहे, हा फंड खूप चांगल्या ठिकाणी आपण युटिलाइज करू. आज समारोप आहे. आम्ही अपेक्षा केली नव्हती ऑनेस्टली की आज पण इतका क्राऊड येईल, पण तरी पण आज चांगला क्राऊड आहे म्हणून. आणि आमच्याही चेहऱ्यावर थोडंसं स्माइल दिसतंय. धन्यवाद सर.
आणि सदस्य, गेले 5 दिवस यशस्वीपणे हा उत्सव फेस्टिवल भरवण्याबद्दल आपलं सर्वात प्रथम सगळ्यांचं अभिनंदन. आणि खूप चांगलं नियोजन आणि यशस्वीपणे नियोजन केलं. मी परत एकदा अभिनंदन करतो. मला इथं बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि असेच चांगले चांगले कार्यक्रम राबवावेत आणि आपल्या भविष्यातील सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द सांगतो.